विधानसभेसाठी काल मतदान झालं. उद्या मतमोजणी होणार आहे आणि या पंढरपूर विधानसभा मतदारसंघात कोणते मुद्दे हे चर्चेला गेले. आवताडे यांनी 3,000 कोटी रुपयाचा विकास निधी आणल्याचा दावा केला. मात्र भगीरथ भालके यांनी त्यांचा दाव्याला खो घातला आणि तो मुद्दा हा आवताडे खोडू शकले नाहीत. यासह अनेक मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आवताडे, भालके, सावंत आणि धोत्रे यांच्यामध्ये लढत होत आहे. ही लढत नेमकी कशी झाली होती आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मोहन ढावरे हे जे ज्येष्ठ पत्रकार यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मतदान झालं विधानसभेसाठी, नक्की काय ह्या निवडणुकीत मुद्दे होते? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जी सध्याची निवडणूक झाली, खरं तर ती स्थानिक पातळीवरच्या विविध अनेक प्रश्न आहेत इथं. पंढरपूर शहरातले असतील किंवा मंगळवेढा शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, त्या लोकांच्या प्रश्नावर निवडणूक होणे गरजेचे असताना तसं न होता एकमेकावर व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करणे किंवा एकमेकाची खिल्ली उडवणे या मुद्द्यावरच जास्त निवडणूक चालल्याचं जाणवलं मला तरी. जसं काय बाबा, पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होईल असं प्राथमिक अंदाज होता. मात्र शेवटच्या टप्प्यात तिथं काय झालं की भाजपमध्ये सरळ सरळ 2 गट पडले. पोटनिवडणुकीत परिचारकांनी समाधान आवताडेंना निवडणुकीसाठी सहकार्य केले आणि सहानुभूतीची लाट असतानाही भगीरथ भालकेचा पराभव करण्यात त्यांना यश आले. एकमेकांना सगळ्यांनी विरोधक एकत्र झाले सगळे. मात्र त्याच जोरावर त्यांनी ह्या निवडणुकीत मुद्दा आणला की पोटनिवडणुकीत त्यांनी आवताडेंनी आम्हाला सहकार्य करायचं आणि पुढच्या निवडणुकीत आवताडे परिचारकांना सहकार्य करणार. मात्र तो शेवटपर्यंत आवताडेंनी तो मुद्दा मान्य केला नाही. असं आमचं कुठेही ठरलं नव्हतं असं त्यांनी शेवटपर्यंत ठासून सांगितलं. त्याच्यामुळे परिचारक गट नाराज झाला आणि त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत उतरण्याचा निर्णय फक्त घेतला नाही तर त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भाग मोठमोठ्या सभा, मग जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती गट असतील किंवा मोठ्या गावांमध्ये त्यांनी सभा घेऊन निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढणार हा मेसेज त्यांनी दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना दिला. तो नुसता मेसेज देत असताना त्यांनी काय केलं की आवताडेंनी त्यांच्यावर अन्याय कसा केला 3 वर्षाच्या काळात. पोटनिवडणूक झाल्यानंतर जे काय त्यांचे पक्षश्रेष्ठीसमोर काय हे ठरले असेल किंवा पंढरपूरमध्ये लक्ष कोणी घालायचं, मंगळवेढ्यात लक्ष कोणी घालायचं, नगरपालिका असेल, सहकारी संस्था असतील, त्यामध्ये कोणी कोणाचा हस्तक्षेप करायचा असे काय मुद्दे ठरलेले असताना परिचारकांच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असं त्यांनी वेळोवेळी सांगितलं. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मी जी पोटनिवडणुकीत आवताडेंना सहकार्य केले ती आमची चूक होती. ती त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवलं. मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, माझी चूक झाली आणि इथून पुढच्या निवडणुकीत माझे कोणतेही कार्यकर्त्यांना मी विरोधकांच्या किंवा दुसऱ्यांच्या दावणीला बांधणार नाही इथपर्यंत त्यांनी शब्द वापरला. त्या शब्दाचा नंतर काही माध्यमांमध्ये असेल किंवा सार्वजनिक लोकांमध्ये असेल तसा चुकीचा मेसेज गेला की परिचारकांनी कार्यकर्त्यांना जनावराची उपमा दिली, आणखी काय झाले, त्याच्यावरनं वादंगही झालं. मात्र त्यांनी सावरासावर करून आम्ही निवडणूक लढण्यावर ठाम आहोत आणि आवताडेंना कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सहकार्य करणार नाही असं ठासून सांगितलं. त्याच्यानंतर समाधान आवताडेंनी जो मागील 3 वर्षाच्या काळात 3,000 कोटीचा निधी आणल्याचा जो दावा केला वेळोवेळी, तो 3,000 कोटीचा दावा जरी आकडा 3,000 2,500 कोटी सांगितला असला तरी त्यांनी तो निधी कशाला आणला त्याचे विश्लेषण त्यांना शेवटपर्यंत करता आलं नाही. किंवा 3,000 म्हणजे काय आकडा सांगितला 3,000, रस्त्यासाठी किती आणला, पाण्यासाठी किती आणला किंवा इतर काय विकास आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, इतर काय जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय दिले असेल, पण त्यांना त्याचा विश्लेषण करता आलं नाही. त्याच्यामुळं परिचारकांनी त्याचीही खिल्ली उडवली की खरंच आवताडेने जर 3,000 कोटी मतदारसंघात निधी आणला असेल तर त्यांना साड्या का वाटाव्या लागतात. हा देखील महत्वाचा हा मुद्दा
महत्वाचा ठरला की 3,000 कोटी निधी आणून ही जर विद्यमान आमदारांना साड्या वाटाव्या लागत असतील, साड्या वाटून जर मतं मागावी लागत असेल तर तो हे झाला, मग विकास गेला कुठं? परिचारकांच्या या म्हणजे दावणीला बांधणार नाही कार्यकर्त्याला की, आणि 3,000 कोटीच्या म्हणजे विकास निधी आणला असेल तर साड्या वाटायची गरज काय? ह्या गोष्टी कुठं म्हणजे अवताड्यांसाठी निगेटिव्ह ठरल्यात का? म्हणजे निगेटिव्ह ठरल्या असं म्हणता येईल, कारण शेवटच्या टप्प्यात परिचारक निवडणूक लढणारच हा उमेदवारी दाखल होईपर्यंत शेवटपर्यंत त्यांची धडपड सुरू होती की एकतर कमळाचीच उमेदवारी त्यांना मिळाली पाहिजे भाजपकडून. ज्या वेळेस त्यांनी पोटनिवडणुकीत त्यांना शक्यता असतानाही त्यांनी त्याग केला भाजपसाठी. त्याचं बक्षीस म्हणून म्हणा किंवा पक्षश्रेष्ठीचा आदेश मानला म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट भाजपकडून मिळेल अशी अपेक्षा होती. आणि शेवटपर्यंत त्यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भाजपनं नाही उमेदवारी दिली तर मग अर्बन बँकेची काही संचालक मंडळ असतील किंवा परिचारकांचे साखर कारखान्याचे काही संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, त्यांनी बार्शी असेल, मुंबई असेल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी उमेदवारीची मागणी केली. मात्र कधीही दोन्ही परिचारक बंधू शरद पवारांना भेटल्याचे कधी स्पष्ट तरी दिसलं नाही. त्यांनी जो काय मेसेज द्यायचा तो मेसेज दिला आणि भाजपवर दबाव टाकण्याचाही त्यांचा एक प्रयत्न होता की तुम्ही आम्हाला उमेदवारी देणार नसाल तर आम्ही पवारसाहेबांची उमेदवारी घेऊ. तशा अंतर्गत त्यांच्या बोलण्या झाल्या. मात्र शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीसांनी जे काय त्यांना सांगायचं, जे काय बोलायचं ते बोलून परत एकदा त्यांना पोटनिवडणुकीप्रमाणे शांत करून किंवा काय त्यांना आश्वासन दिले असतील, विधान परिषद असेल, मंत्रिपद असेल, महामंडळ असेल, महामंडळाचं पण मला वाटतं त्यांना कुठलं तर सहकार खात्याचं एखादं महामंडळ दिलं, पण त्याचा कार्यभार त्यांनी निवडणुकीत तरी स्वीकारला नाही. त्यावेळेस ते निवडणूक लढण्यावर ठाम होते. आम्हाला आता काय ह्याची महामंडळाची गरज नाही असं वगैरे त्यांनी काही ठिकाणी बोलून दाखवलं. पण शेवट फडणवीसांचा शब्द ऐकून त्यांनी परत माघार घेतली आणि ज्यावेळी त्यांनी माघार घेतली त्या ठिकाणी जरी अवताड्यांची जमेची बाजू झालेली असली किंवा परिचारकांसारखा मोठा गट अवताड्यांपासून दुरावणं हे त्यांच्या कधीही फायद्याचं नव्हतं. कारण त्यांनी पोटनिवडणुकीतच परिचारकांच्या मदतीनं आमदारकी मिळवलेली होती. परिचारकांना माघार घेतल्यानंतर त्यांच्या अवताड्यांची जमेची बाजू झाली. शिवाय भाजपकडे 2 इच्छुक असल्यामुळे तिकीट मिळेल का नाही ह्याची शाश्वती नव्हती त्यांना. परिचारकांनी माघार घेतल्यानंतर निश्चितच त्यांचे दावेदारच पुढे नव्हते. त्याच्यामुळे त्यांना पक्षाची उमेदवारी मिळवण्यात यश आलं. 2 जमेच्या बाजू झाल्या. मात्र ज्यावेळी ह्या दोघांचे मतभेद होते, वादविवाद होते, 2-3 महिन्याची काही सभा, टीका टिप्पणी सुरू होती, त्या सभांमधून परिचारकांनी केलेली टीकाच उचलून धरत विरोधकांनी त्याचं भांडवल केलं. भगीरथ भालके असतील, दिलीप धोत्रे असतील किंवा अनिल सावंत असतील, परिचारकांनी अवताड्यांवर केलेली टीका त्याच टीकेला धरून पुढं अवताड्याला त्यांनी टार्गेट केलं. या निवडणुकीच्या आधी लोकसभेला असेल किंवा त्याआधी कारखान्याची निवडणूक असतील, भगीरथ भालके हे निवडणुकीपुरते ऍक्टिव्ह होतात, परत ते गायब होतात, अशी त्यांच्यावर वारंवार टीका होत होती. आत्ता ह्या निवडणुकीला काय त्यांच्या जमेच्या बाजू होत्या? आता भगीरथ भालकेंवर होणारी टीका हे सातत्याने होते. ते स्वर्गीय नाना अस्तित्व हयात असतानाही त्यांच्यावर टीका होत होती की ज्या पद्धतीनं त्यांनी नानाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे होतं नाना असतानाही, तशा त्यावेळेसही ते काम करताना दिसले नाहीत. नानांच्या नंतरही त्यांची सहानुभूती असताना त्यांना पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ते काही महिने किंवा एखादं वर्ष म्हणा की ते परत अज्ञातवासात होते. कुठं होते ते त्यांच्या कार्यकर्त्यांनाही ते सांगता येत नव्हते. दादा कुठं आहेत, फोन लागत नाहीत, भेटतेत का, भेटत नाहीत. दोन्ही तालुक्यांमध्ये अशा चर्चा असायच्या. ज्यावेळी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना विचारलं जायचं की बाबा दादा भेटत नाहीत, दादा फोन उचलत नाहीत, त्यावेळी त्यांचं नाही ते पण मंगळवेढ्यात असले की ते पंढरपूरच्या लोकांना भेटतेत, पंढरपुरात असले की मंगळवेढ्याच्या लोकांना भेटतेत असं सांगून ते वेळ मारून न्यायचे. पण आताच्या सध्याच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जरी भगीरथ भालकेंसाठी ही काय त्यांच्याविषयी जर चुकीचा प्रचार जरी सुरू असला
तरी त्यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी जो मागच्या काही महिन्यांपासून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पूर्ण पिंजून काढला होता. जशी स्वर्गीय भारतनानांना जी सहानुभूतीची लाट होती हयात असताना किंवा त्यांच्या निधनानंतर, आताच्या निवडणुकीत 50% पेक्षा जास्त काम प्रणिता भालकेंनी केलं. त्यांच्याविषयी मतदारसंघात एक चांगला मेसेज होता. एक महिला असताना त्यांनी सर्वसामान्य जनतेशी ठेवलेला संपर्क असेल, प्रत्यक्ष गाठीभेटी असतील, अगदी दूर फोनवरून प्रत्येकाचे फोन उचलणे, कुणाचं लोकांचे मुद्दे अडचणी ऐकून घेणे, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याच्यामुळं काही भगीरथ दादांवर नाराज असलेली लोक केवळ प्रणिताताई भालके यांच्याकडे बघून शेवटच्या टप्प्यात परत सक्रिय झाले. त्यांचं जे कार्य म्हणजे त्यांनी जो सक्रिय सहभाग होता प्रणिता भालकेंचा, त्याच्यामुळं अनेक मतदार आम्ही भेटलो, ते काय म्हणत होते की त्यांच्यामुळे आम्ही भगीरथ भालकेकडे बघून नाही, पण त्या ताईंकडे बघून आम्ही भगीरथ भालकेंना साथ देतोय किंवा पंजाला आम्ही मतदान करणार आहे. असं 100% तुमचा मुद्दा बरोबर आहे. निवडणूक लागल्यानंतर भगीरथ भालकेंचे काही जुने सहकारी मग त्यांचे काही अडीअडचणी सोडवण्यात मदत झाली नाही म्हणा किंवा इतर काही अडचणीमुळे ते त्यांना सोडून जात होते. पंढरपूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील किंवा इतर काय कारणाने गेल्यानंतरही जर तिथं निगेटिव्ह वातावरण होत असताना एका बाजूंना नवीन सहकारी सोडून जात असताना भारतनानांच्या काळातले काही जुने सहकारी एक सहानुभूती म्हणून सगळे सोडून जात असतील किंवा तिकीट वाटपात जो काही गोंधळ झाला, राष्ट्रवादी तिकीट मिळेल असं शक्यता असताना अचानक राष्ट्रवादीने त्यांना वेटिंग ठेवलं. अचानक जागा वाटपाचा निर्णय जाहीर होण्या अगोदर काँग्रेसने त्यांना तिकीट जाहीर करून टाकलं. म्हणजे आता भालकेने संयम राखला नाही का, एकीकडे तुतारीची हवा आहे अख्ख्या महाराष्ट्रात आणि भगीरथ भालकेने काँग्रेसचा हात पकडला. म्हणजे हे समीकरण कसं बघता तुम्ही? म्हणजे तुतारी घेतली तर सोपा विजय झाला असता असं म्हणलं जाते आणि त्यांनी पंजा घेतला. तुतारी मिळाली असती तर त्यांचा विजय आणखी सुखकर झाला असता, हा मुद्दा खरा आहे. मात्र तिकीट वाटपात त्यांना शक्यता वाटेना, कारण ज्या वेळेस परिचारक पवार साहेबांच्या संपर्कात होते आणि अवताडे आणि परिचारक गटामध्ये जो छुपा संघर्ष सुरू होता, त्याच्यामुळं परिचारक गट जर शरद पवार साहेबांसोबत गेला तर त्याचं तिकीट आपल्याला मिळणार का, याविषयी भालकेंच्या मनात शंका होती. आणि जर मग त्यावेळेला त्यांचं तिकीट नाही मिळालं तर काँग्रेसही गेली आणि राष्ट्रवादीही गेली. राष्ट्रवादीच्या 2-3 याद्या जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या यादीतही त्यांचं नाव नव्हतं आणि मग 3 याद्या जर आपलं नाव येत नसेल तर चौथ्या यादीत दुसराच उमेदवार आला तर काय करायचं, हा त्यांना भेडसावणारा प्रश्न होता. म्हणून त्यांनी अचानक राष्ट्रवादीच्या तिकिटाची वाट न बघता काँग्रेसचं तिकीट घेण्याला त्यांनी धाडस केलं. धाडस केल्यानंतरही मग परत पक्षाचा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचे बी डोक्यात राग आला की बाबा आम्ही यांना तिकीट द्यायला तयार असताना यांनी आमच्यासाठी थांबले नाहीत. कुठं जुना राग होता का मोहिते पाटील आणि भालके असा संघर्ष 2009चा होता? आता तशा चर्चा कुठपर्यंत म्हणजे परत हे वचपा काढण्याची भाषा परत सुरू झाली. आता दोन्ही मतदारसंघात तुम्ही म्हणताय तो मुद्दा चालला की बाबा मोहिते पाटलांनी 2009 साली झालेल्या पराभवाचे उट्टे काढायचे म्हणून भालकेला उमेदवारी मिळू दिली नाही. ते अनिल सावंताच्या पडद्यात टाकून आणि अनिल सावंतांना देऊन त्याचा बदला घेतला वगैरे अशा चर्चा झाल्या. मात्र मला तसं वाटत नाही, कारण शेवटी मोहिते पाटलांच्या माध्यमातून जरी तिकीट वाटप झालेलं असतं तरी सर्वाधिकार काय त्यांना नव्हते. पक्षाचे अध्यक्ष एबी फॉर्म त्यांच्या मार्फत जरी आलेले असले तरी तिकीट ठरवायचे अधिकार काय त्यांना नव्हते. शेवटी शिफारस करणं किंवा एखाद्याला तिथपर्यंत पोहोचवणं, यांना विश्वासात घेणं, इथपर्यंत मुद्दे ठीक होते. आणि तो मुद्दा पंढरपूरच्या किंवा मंगळवेढ्याच्या सभेत मोहिते पाटलांनी त्याबाबत खुलासा केला की जो आमच्याविषयी जो अपप्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे. त्यांना पक्ष तिकीट द्यायची तयारी होती, मात्र ते थांबले नाहीत किंवा त्यांना थांबू वाटलं नाही. त्यांचे काही नवीन समीकरणं असतील असे सोडून एकामेकाचे मुद्दे रेटण्याचा प्रयत्न केला त्याने. पण शेवटपर्यंत जरी राष्ट्रवादीचे तिकीट मिळवण्यात त्यांना अपयश आलेले असले तरी शेवटच्या टप्प्यात काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी मग कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, प्रणिती शिंदे असतील, सुशील कुमार शिंदे असतील, सांगलीचे अपक्ष खासदार निवडून आलेले विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, यांच्या सभा झाल्या. यासारख्या मोठ्या नेत्यांच्या
सभा घेऊन त्यांनी परत डिस्कनेक्ट झालेलं वातावरण परत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्या उलट अवताडेंची म्हणजे कुठल्याही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. फक्त नितीन गडकरी साहेबांची सभा जर सोडली मंगळवेढ्याची, तरी एकही नेता पंढरपुरात किंवा मंगळवेढ्यात आला नाही. या पाठीमागचं काय गणित असेल, म्हणजे काय समीकरण काय खरं तर मांडलं? महाविकास आघाडीची सत्ता असताना अवताड्यांना दुसऱ्यांदा तिकीट देण्यात देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. हं. परिचारकांचा त्यांचा असलेला छुपा संघर्ष मिटवून दोघांना सक्रिय केलं. प्रशांत परिचारक असतील, उमेश परिचारक असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, सगळेजण झालेले वादविवाद विसरून अवताड्यांच्या प्रचारात तन मन धनानं सक्रिय झालेले दिसले. मात्र ज्या पद्धतीने त्यांचे देश पातळीवरचे नेते असतील किंवा राज्य पातळीवरचे नेते असतील, यांनी जो पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जो प्रचार करायला पाहिजे होता तसा दिसला नाही. पंढरपूर शहरात मंगळवेढा शहरात त्यांनी नितीन गडकरींची सभा झाली. मला वाटतं त्याच्यानंतर मोठी सभा इकडे झाली नाही. तिकीट वाटपाच्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस येऊन गेले आणि अवताड्यांना मदत करा असा ते संदेश घेऊन गेले. पाण्याचं हे होतं उद्घाटन हो, उपसा सिंचन योजनेचं. त्याच्या निमित्तानं ते आल्यानंतर त्यांनी सांगितले की अवताड्यांना सहकार्य करा, अवताडेच पुढचे उमेदवारी असेल असा मेसेज देऊन गेले. त्याच्यानंतर ते कुठेही भाजपचा एकही मोठा नेता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिसला नाही. मंगळवेढ्यात काही सभा जर 1-2 झालेल्या असल्या तरी पंढरपूर शहरात एकही नेता झाला नाही. कॉर्नर सभा झाल्या, प्रभागात सभा झाल्या, छोट्या छोट्या गावात सभा झाल्या. मात्र मोठा नेता येऊन किंवा एखादा पक्षाचा पदाधिकारी येऊन जी सभा व्हायला पाहिजे होत्या तशी एकही सभा झाल्याची दिसली नाही. मला वाटतं त्याचा तोटा समाधान अवताड्यांना निश्चित झाल्याचे दिसत होते पंढरपूर तालुक्यात. आता तुम्ही म्हणला की मनोमिलन अवताड्यांचं परिचारक झालं आणि कार्यकर्त्यांनी पण केलं. पण खाली पेनिट्रेशन झाले का कार्यकर्त्यापर्यंत मनोमिलन, म्हणजे काम केलं असं वाटतंय का तुम्हाला? मला नाही वाटत तसं. आता झालेल्या मतदानावरून जर बघितलं की परिचारकांचे आता तुम्ही म्हणला की मनोमिलन झालं. मनोमिलन नेत्यांचं झालं. हां. स्वतः नेत्यांनी एकत्र येऊन प्रचार केला, आमचे मतभेद विसरल्याचे सांगितले की आम्हाला आता पक्षासाठी काम करायचं आहे, पक्षादेश मानायचा आहे. परिचारकांनी तसं वेळोवेळी सांगितलं की झालं गेलं विसरून जावा, आम्ही आता पक्षाचा आमदार निवडून आणायचा आहे आपल्याला, किंवा आम्ही एकत्र काम करायचं ठरवलंय. कार्यकर्त्यांनी कुठल्याही मनात काय मतभेद न ठेवता कार्यकर्त्यांनी काम करावं असं जरी सांगितलं की परिचारक अवताड्यांचा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जो संघर्ष होता तो इतका टोकाला गेला होता की बोलायचं मनोमिलन व्हायचं जवळपास शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर नेते जरी एकत्र आलेले असले तरी कार्यकर्त्यांनी पंढरपूर विरुद्ध मंगळवेढा असा संघर्ष सुरू झाला. आघाड्या असतील, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तो मुद्दा प्रचारात आला जरी असला तरी शेवटी स्थानिकचं राजकारण किंवा एकामेकाला भविष्यात कोण मदत करेल, कोण मदत करणार नाही, मग आपला स्थानिकचा आमदार मंगळवेढ्यातल्या आमदारापेक्षा किती प्रभावी ठरू शकतो असा मुद्दा ठरून परिचारकांच्या काही नेत्यांनी म्हणा किंवा गटाने, पंढरपूर शहर असेल किंवा ग्रामीण भागातल्या गावात असेल, अवताड्यांना जवळपास उघड मदत केली. तुतारीचे अनिल सावंत असतील, मनसेचे दिलीप धोत्रे असतील, यांचा किती इफेक्ट किंवा यांना किती पर्सेंटेज होईल आणि ह्यांचा फटका हा भगीरथ बालकेला बसू शकतोय का? आता मनसेचे दिलीप धोत्रे हे मागील अनेक वर्षापासून पंढरपूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं किंवा इतर वेळेसही ते गोरगरिबांना मदत करणे किंवा अडीअडचणीच्या काळात नगरपालिकेनं जी करवाढ केली होती ते देखील दिलीप धोत्रेंनी सत्ता नसताना, त्यांच्याकडे काय नसताना त्यांनी रद्द करून आणलं. मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन त्यांनी काय आंदोलन उभा केलं की आणि ती करवाढ रद्द व्हावी म्हणून त्यांनी अगदी तानाजी सावंतामार्फत एकनाथ शिंदेपर्यंत जाऊन तो मुद्दा त्यांनी लावून धरला. मुद्दा लावून धरला नाही तर तो रद्द करण्यात अगदी पत्र मिळवण्यापर्यंत त्यांनी तो चालवला, यशस्वी केला. त्याच्यामुळं त्यांचं काम होतं पंढरपूरमध्ये. शेवटी त्यांना मनसेचं संघटक पद असल्यामुळे त्यांना राज ठाकरेंनी तिकीट दिलं. पंढरपूर शहरात त्यांचा चांगला संपर्क असला तरी मंगळवेढा शहरात त्यांचा फारसा मोठा संपर्क नव्हता. तरीही त्यांनी मागच्या 2 महिन्यात तालुका पिंजून काढला, छोट्या मोठ्या सभा घेतल्या. राज ठाकरेंची मंगळवेढ्यात एक स्वतंत्र सभा झाली. तसं असलं तरी मात्र त्यांना
अपेक्षित मताधिक्य मिळाल्याचे दिसलं नाही. मग तो का मताधिक्य मिळालं नाही, मग काय जात फॅक्टर आडवा आला की अर्थकारण आडवा आलं, आता अशा अनेक मुद्दे जरी असले तरी कामाच्या तुलनेत त्यांना मतं मिळत नसल्याचे दिसत आहे त्यांना. राहिला अनिल सावंतांचा मुद्दा. अनिल सावंत हे त्या भैरवनाथ शुगरचे चेअरमन आहेत. तानाजी सावंताचे राज्यभर जरी ती मंत्री असल्यामुळे त्यांचं काम होतं आणि मागच्या काही वर्षांमध्येही पंढरपूर मंगळवेढ्यात त्यांचं सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम जरी असलं तरी अनिल सावंत यापूर्वी कुठल्याही राजकारणात नव्हते. साखर कारखाना स्टेजवर दिसले नाही राजकारणातही नव्हते आणि कुठेही नव्हते. पाठीमागून त्यांचं काम असेल, मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांना गाठीभेटी घेण्यास सांगण्यात आलं. त्यांनी तो मुद्दा धरत पंढरपूर मंगळवेढ्यात काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन गाठीभेटी घेतल्या. पक्षाकडे तिकिटाची मागणी केली. तिकिटाची मागणी करत असताना काही नवीन सहकारी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या माध्यमातून त्यांनी ही गावोगावी फिरून नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. त्यांना भगीरथ भालकेंना तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी नंतर तिकीटही मिळवण्यात यशस्वी झाले. मग ते आघाडीत बिघाडी झाल्यानंतर मिळो किंवा एका पक्षाचे तिकीट मिळो, मात्र पवारसाहेबांची क्रेज असताना त्यांनी तिकीट मिळवलं. तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, अमोल कोल्हे असतील यासारख्या दिग्गज नेत्यांच्या सभा घेतल्या. पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल यांच्या सभा घेतल्या. मात्र तरी पवारसाहेबांची क्रेज होती. त्यांनी निवडणुकीत जो फॅक्टर वापरावा लागतो आणि तो तानाजी सावंतांनी त्यांच्या यवतमाळ असेल, परांडा असेल किंवा जिथं जिथं त्यांनी निवडणुका लढवल्या तिथं त्यांनी निवडणुका किती ताकदीनं लढवल्या जातात त्याचा प्रत्यय त्याने आणून दिला होता. आणि त्याचा बराचसा अंशी त्यांनी ह्या मतदारसंघात सुद्धा अनिल सावंत नौके असतानाही त्यांनी अगदी प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक लक्ष केंद्रित करून पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवण्याचा 100% प्रयत्न केला. पण जो त्यांनी प्रयत्न केला त्या तुलनेत ही तुतारी असतानाही त्यांना निवडून येणार का नाही हा एक मुद्दा होता. की बाबा आपलं मत विभागणी झाली तर मग हे निवडून येणार नाही, ते निवडून येणार नाही. ठराविक मतं जरी त्यांना मिळणार असली तरी ते विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही. राहिला मुद्दा तर मग दिलीप धोत्रे आणि अनिल सावंतांनी जी मतं मिळतील त्याचा तोटा कोणाला होणार? आवताड्यांना होणार की भगीरथ भालकेंना होणार? तर त्याचा बऱ्यापैकी तोटा, जास्त मतं खाली तर त्याचा तोटा भगीरथ भालकेंना होऊ शकतो. आवताड्यांची असेल किंवा भाजपची एक वोट बँक, ठराविक वोट बँक आहे, ती शक्यतो हालत नाही. भाजपची हालत नाही, परंतु परिचारकची काही मतं, आता जसं तुम्ही म्हणताय की भगीरथ भालकेचा तोटा होऊ शकतोय या दोन उमेदवारामुळे, परंतु परिचारकांची मतं ही कुठेतरी भालकेंकडे ट्रान्सफर होतील असं वाटतंय का तुम्हाला? 100% होतील आणि ती झालेली दिसली. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात अगदी आदल्या रात्रीपर्यंत परिचारकांची मतं ही आवताड्यांनाच मिळतील असं जवळपास आवताड्यांना वाटत होतं. मात्र शेवटच्या टप्प्यात काय झालं की शहरातील मग त्यांचा एक मोठा गट होता. मराठा फॅक्टरीच्या नावाखाली, जरांगे फॅक्टरीच्या नावाखाली त्यांनी उघड भगीरथ भालकेंना सहकार्य करण्याचा शब्द दिला. नुसता शब्द दिला नाही तर त्यांनी ग्रामीण भागातले त्यांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह केले. त्याचा फायदा त्यांना दिसला. आता काय मग अनिल सावंतांसोबतही मोहिते पाटलांचं ऐकून किंवा त्यांचा आदेश मानून पंढरपूर शहरातले असतील किंवा पंढरपूर तालुक्यातल्या काही मोठ्या गावांमधले जे काही त्यांचे नेते मंडळी होते, जे प्रचारात अनिल सावंतांसोबत होते, त्यांनी सुद्धा शेवटच्या टप्प्यात भगीरथ भालकेंना सहकार्य केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आता ती खरंच चर्चा आहे का फक्त चर्चाच होते ते आता उद्याच्या निकालात दिसेल. आणि जर अनिल सावंतांनी जास्त मतं खाली तर भालकेंच्या अडचणी ठरू शकतात. नाही झाली तर मात्र भालकेंच्या विजयाची शक्यताच अधिक दिसते. या निवडणुकीत 3000 कोटीचा मुद्दा हा चांगलाच गाजला. निवडणुकीपूर्वी आवताडेने दावा केला की 3000 कोटी रुपयाचा विकास निधी आणलाय या मतदारसंघात, कायापालट केला, असं एक चित्र त्यांच्याकडून दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु भालकेंनी 3000 कोटीवरून आवताड्यांवर प्रचंड टीका केली होती. आणि जी आवताड्यांवर टीका झाली ही आवताड्यांना शेवटपर्यंत असं खोडून काढता आलं नाही असं वाटतंय का तुम्हाला?
हो, मुद्दा तो 100% चालला आणि त्यांना खोडूनही काढता आला नाही. मी सुरुवातीच्या मुद्द्याला जे धरून सांगितलं, की बाबा 3,000 कोटी, 3,000 कोटी. 3,000 कोटी म्हणजे ते 3,000 रुपये सारखे बोलत होते. 3,000 कोटी हा कितीतरी मोठा आकडा आहे. पंढरपूर 3,000 कोटी निधी आणला तर कशाला निधी आणला ते त्यांना सांगताच आलं नाही. त्याचं विश्लेषण त्यांना करता आलं नाही, की बाबा कुठल्या कामासाठी, कुठल्या मुद्द्यासाठी किंवा ते दिसलं नाही लोकांना. दिसलंही नाही आणि सांगताही आलं नाही. हम्म. दिसला जरी नसला तरी निधी जरी आलेला 3,000 कोटी आता आला तरी एका दिवसात ते काम होत नाही. हम्म. हे लोकांनाही माहीत आहे. तर तुम्ही मुद्दा तरी सांगा ना. ह्या मुद्द्यासाठी 100 कोटी आणले, तिथं 500 कोटी आणले. असं साधं विश्लेषण जरी केलं असतं तरी लोकांना ते मुद्दे पटले असते. पण त्यांना ते पटता आलं नाही. आणि मग तोच मुद्दा भालकेंनी पकडून 3,000 कोटी लिहून दाखवा, 3,000 कोटीचे शून्य किती? किंवा 3,000 कोटी आणले असते तर मग ह्यांना साड्या वाटाव्या लागल्या असत्या का? एकमेकाचे पाय धरावे लागले असते का? किंवा परिचारकांच्या सोबतीने निवडणूक लढवावी लागली असते का? यांनी 3,000 कोटी आणले तर स्वबळावर लढवले असते. असे अनेक मुद्दे त्यांनी हे केले. चर्चेला आले पण ते आवताडेंना शेवटपर्यंत त्याचे खंडन करता आले नाही. शेवटी त्या मुद्द्यांचं विश्लेषण करणे किंवा खंडन करण्यापेक्षा त्यांनी आवताडे भगीरथ भालके घरात बसतात. घरात बसून आमदार होता येत नसतं. त्यासाठी लोकांमध्ये मिसळावं लागते. हे इतर मुद्दे समोर करून त्यांनी तो 3,000 कोटीचा मुद्दा झाकण्याचा प्रयत्न केला. झाकता नाही आला. शेवटपर्यंत खरं तर त्या मुद्द्यावरच त्यांनी सांगायला पाहिजे. 3,000 कोटीची यादी द्यायला पाहिजे. आता त्यामधील काही निधीची आकडेवारी सांगितली, की बाबा 35 गावच्या उपसा सिंचनसाठी आणले. रस्त्यासाठी किती आणले? उपसा सिंचन योजनेसाठी किती आणले? तो निधी आता तो उपसा सिंचन योजनेचा मुद्दा मला वाटतं मागच्या 15-20 वर्षापासून आहे. भारत भालकेने त्यासाठी काय प्रयत्न केले किंवा परिचारकांनी आम्ही सांगितलं, हे सांगितलं. प्रत्येकाने त्या मुद्द्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला. आता त्या विद्यमान आमदारांनी सांगितलं, की मंजुरी आता आणली. प्रयत्न जरी कोणी काय केले, टोकन निधी कोणी आणला, त्याचा सर्व्हे कोणी केला, हे जरी मुद्दे पूर्वीपासून चालले असले तर प्रत्यक्षात मंजुरी आमच्या काळात आहे. त्यावरून त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण लोकं बऱ्यापैकी त्या मुद्द्यावर मला वाटतं, की मला ऐकताना दिसले नाहीत. मतदानाच्या शेवटच्या 2-4 दिवसात भालकीने असं काय जादू केली की सगळीकडं म्हणजे भालकेंना पाठिंबा मिळताना दिसला. म्हणजे जे लोक भालकेपासून ते इनॅक्टिव्ह आहेत म्हणून जे दुरावले गेले होते ते अचानक ऍक्टिव्ह होण्याचं कारण काय होतं? अचानक ऍक्टिव्ह होण्याचे कारण मला वाटतं, की तिकीट वाटपात जो काही गोंधळ झाला. पोटनिवडणुकीनंतर राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही म्हणून भगीरथ भालकेने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर टीका करून BRSची वाट धरली. त्यावेळी काही लोक सावध होती, की आता भगीरथ भालकेंसोबत जायचं का जिथं आहे तिथे थांबायचं. पण त्याच्यानंतर ते तेलंगणामध्ये काय राजकीय घडामोडी घडल्या. त्याच्यानंतर परत भालकेंनी लोकसभेला शिंदेला मदत केली, शिंदे फॅमिलीला, काँग्रेसला मदत केली. त्यावेळी मदत केली का नाही केली हा मुद्दा चर्चेत आला. पुन्हा चर्चेत आला. मताधिक्य जरी 45,000चं मताधिक्य मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात मिळालं असलं तरी भालके त्यात पाहिजे तेवढे सक्रिय होते का, असा प्रश्न सारखाच उपस्थित होता. म्हणजे अगदी पक्ष पातळीपर्यंत राज्य पातळीवर त्यांच्या तक्रारी केल्या. हा मुद्दा हे जे 45,000चं मताधिक्य मिळालं आहे ते केवळ भालकेंचं काम नाही तर ते भाजपच्या विरोधातली लाट होती. पवार साहेबांची सहानुभूती होती, उद्धव ठाकरेंची सहानुभूती होती म्हणून मते मिळाले. ह्यात भालकेंचा कसलाही सहभाग नाही असे त्यांच्याच काही जुन्या नव्या सहकार्याने मिळून तक्रारी केल्या. तो मुद्दा तिथं थांबला. पण त्याच्यानंतर जो काही पुढं फॅक्टर झाला, आघाडीत बिघाडी झाली, तिकीट वाटपात भालकेंना टार्गेट केलं जात असल्याचा मुद्दा चर्चेत आला. किंवा मोहिते पाटील त्यात सक्रिय झाल्यानंतर ते तिकीट मिळू देत नाहीत किंवा शहरातलेच परिचारक असतील, परिचारकांनी पवारसाहेबाकडे जाऊन आम्ही लढतो असं अचानक सांगितल्यामुळं भालकेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याच्यामुळं लोक एका बाजूला झाले. नेते जसे एका बाजूला व्हायला लागले तसे लोक एका बाजूला झाले. लोक एका बाजूला होत असताना हे ज्या वेळेला भगीरथ भालकेंना सहानुभूती मिळते हे लक्षात यायला लागलं. त्यावेळेस मग विरोधी गटाने यांचे काही सहकारी फोडण्याचा प्रयत्न केला.
मग काय शहरातील जुने आजी-माजी नगरसेवक नगरसेवक. असतील, मंगळवेढा तालुक्यातील काही जुने नेते असतील. जसे नेते फुटायला लागले तशी लोक एका बाजूला झाले, नागरिक, मतदार. त्यांच्या पत्नी असतील प्रणिताताई भालके, त्यांचं जे काही कष्ट होतं, त्यांच्या मातोश्रींनी पंढरपूर, मंगळवेढा भगीरथ मी तुमच्या ओटीत टाकला, अशी जी काही पदरात भावनिक घ्या. साथ घातली, हम्म. तुमच्या पदरात टाकला, तुम्ही सांभाळून घ्या, तुम्ही मदत करा, असे जे काही भावनिक मुद्दे टाकले आणि शेवटपर्यंत तो भावनिकतेचा मुद्दा वाढत गेला आणि काही अंशी ते ज्यांनी ज्या ताकदीने निवडणूक लढायला पाहिजे होती, त्यांचे काही यंत्रणा कमी पडल्या तरी भगीरथ बालकेंना लोकांनी बऱ्यापैकी सहकार्य केल्याचे दिसले. आता ते सहकार्य मतपेटीत. विजयात दिसेल का नाही हम्म. हे आता उद्या समजेल. मात्र बऱ्यापैकी त्यांच्याकडे काही नसताना भारत नानांची पुण्याई असेल किंवा त्यांच्या मातोश्री असतील, त्यांच्या पत्नींची जी काही राहोरात्र त्यांनी कष्ट केलं महिला असताना, हम्म. प्रचंड एक त्याचं महिलेनं कडवं म्हणजे झुंज दिलेली असं एक चित्र पाहायला मिळालं आपल्या हो. मतदारसंघात. एक महिला किती स्ट्रॉंग असू शकते याचं एक उदाहरण प्रणिती भालकेंनी दाखवलंय. हो परंतु त्यांचं जे ॲग्रेशन होतं, त्यांची जी चिकाटी आणि कष्ट त्यांनी खूप प्रचंड मग प्रचंड चिकाटी होते. हा जो अगदी रात्री म्हणजे आवताडेकडे पूर्ण यंत्रणा होती, परिचारक होते आणि भगीरथ बालकेकडे फक्त त्यांच्या पत्नी होत्या. काय माहिती. बरोबर आहे. तो मुद्दा अगदी बरेच कार्यकर्त्यांनी प्रचारातही सांगितलं की प्रणिताताई अगदी 2 वाजता फोन उचलतात किंवा जिथं अडीअडचणी असेल निवडणुकीच्या आदल्या 2 दिवस, 3 दिवस किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत रात्रभर ते कार्यकर्त्यांचे फोन घेत होते. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या लोकांना स्वतः संपर्क करणे, स्वतः लोकांचे फोन उचलणे, रात्री अपरात्री लोकांना जाऊन भेटणे, बेरजेचे राजकारण करणे, एखादा नाराज असेल तर त्याची समजूत काढणे, इथपर्यंत कामे अगदी स्वतःहून त्यांनी केली. कोण नाराज असेल तर त्याच्या घरी जाणे, त्याचे ऐकून घेणे, काय त्याची अडचण आहे समजून घेणे, इथपर्यंत त्यांनी कामं केली आणि त्याचा प्रभावीपणे त्याच्या चर्चा मतदारसंघात झाल्या आणि जे काही लोक नाराज होते ते हळूहळू ठीक आहे, आपण नानांना सहकार्य केलंय, आता भगीरथ दादाला करू, भगीरथ दादाचे काय चुका असतील तर आता प्रणितीताई येत आहेत, त्यांचं ऐकून आपण त्यांना मदत करू, असा मुद्दा गेला आणि त्यांना त्याचा फायदा झाला. लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचं वारं सोलापूर लोकसभेला वाहिलं. हिंदुत्ववादी नेते आले, जय श्रीरामच्या घोषणा सगळीकडेच होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध आता भाजप असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कुठेच जय श्रीरामचे नारे ऐकायला मिळाले नाहीत. आपल्या जिल्ह्यात सोलापूरच्या ठिकाणी हिंदुत्ववादी नेते आलते, पण त्या प्रमाणात जय श्रीरामचे नारे हे कमी लागले असं वाटतं. वाटलं नाराज दिसला नाही. हां. विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीची भाजपनं राष्ट्रीय मुद्द्यावर किंवा राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा 1.5 लाख मतांनी पराभव झाला. त्यांनी लोकसभा निवडणुकीची स्थानिक पातळीवर घ्यायला पाहिजे. जिल्ह्यात अनेक प्रश्न होते त्यावेळेस, अनेक प्रश्न होते. पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, विमानतळाचे प्रश्न होते, सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न होते, कर्जमाफी, वीज, अशा अनेक छोटे मोठे लोकांशी निगडीत असलेले प्रश्न होते. त्याच्यावर निवडणूक न लढता त्यांनी अगदी राष्ट्रीय मुद्दा भारत, पाकिस्तान, राम मंदिराशी काही देणं घेणं नव्हतं लोकांना. ठीक आहे, तो अस्मितेचा मुद्दा असला तरी तो पोटापर्यंत विषय नव्हता. रोजगार असेल याच्यावर मुद्दाच नव्हता. आणि जे लोकसभेला त्यांना फटका बसला त्या मुद्द्यांचा, ते राष्ट्रीय नेते सुद्धा इकडे प्रचार आले नाही, जे काही कडवी भाषा वापरत होते. राम सातपुते असतील, त्यांनी विकासावर न बोलता हिंदू मुस्लिमवर जास्त बोलले. मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्याने आणि त्याचा राग एवढा निघाला की दलित, मुस्लिम किंवा इतर समाजाच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलं. मग संविधान बदलाचा मुद्दा असेल, तो मुद्दा जे लोक किंवा जे नेते असे टोकाचे बोलतात त्यांना प्रचारात भाजपने इकडे पाठवलंच नाही, कारण त्या नेत्यांच्या फायद्यापेक्षा भाजपला जास्त तोटाच होता. त्याच्यामुळे इकडे पाठवलं नाही आणि राम मंदिराचा फायदा काही झाला नाही हे त्यांच्या लक्षात आलं. महाराष्ट्रात सोलापूर किंवा पंढरपूरला म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात त्यांना कुठं फायदा झाला नाही. 45+ त्यांनी नारा दिला आणि ते 17-18 वर थांबले.
त्याच्यामुळे त्यांना माहित होता हा मुद्दा परत आला तर लोकांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. बरं. तरी त्यांनी मग शेवट मग थोडा प्रयत्न केला. मग आता त्यांनी काय मुस्लिम मताला पण टार्गेट केलं. पंढरपूर मंगळवेढ्यात अर्थकारणाशी काय विषय असताना त्यांनी त्या लोकांना वगळून नियोजन केलं की ह्या लोकांना जरी त्यात बेरजेत धरलं तरी ही मतं आपल्याला मिळत नाहीत. त्याच्यामुळं त्यांना वगळूनच नियोजन, बोलले जरी नसले तरी छुपा संघर्ष दिसला. मात्र अस्मितेचं राम मंदिर असेल किंवा देश पातळीवरचे मुद्दे असतील ते इथं आलेच नाहीत आणि त्याचा काय फायदाही झाला. शेवटचा प्रश्न, जो ट्रेंड हा लोकसभेला होता तोच ट्रेंड आता पंढरपूर विधानसभा मतदारसंघात उद्या पाहायला मिळेल का? उद्या मतमोजणी जो लोकसभेला होता ते विषय मुद्दे वेगळे होते आणि तो प्रचंड भाजपाविषयी राग होता. मग त्यावेळी जरांगे फॅक्टर ही मुद्दा जास्त दिसत होता. जरांगे फॅक्टर असेल आणि भाजपच्या विरोधात जी काय त्यांनी संविधान बदलाची भाषा होती, जातीयवादाचं काय राजकारण होतं, त्याच्यामुळं त्यावेळेला प्रचार न करता नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी परिस्थिती होती. तेवढा जरी प्रभावीपणे आता ट्रेंड दिसणार नसला तरी काही अंश महाविकास आघाडीच्या बाजूने कल राहील अशी सध्या शक्यता आहे. मग मंगळवेढा शहर असेल, मंगळवेढा तालुक्यातील काही मोठी गावं असतील किंवा पंढरपूर शहर असेल, पंढरपूर शहर, मंगळवेढा शहर भाजपाला जवळपास मदत होईल अशी चित्र आहे. पण ग्रामीण भागात मात्र महाविकास आघाडीला निश्चित फायदा होताना दिसतो आणि त्याचा निसटत्या मताने का होणार पण महाविकास आघाडीला फायदा होणार असला जरी दिसत असला तरी प्रत्येक दोन्ही उमेदवाराचे जय पराजयाचे गणित तुतारी आणि इंजिनच्या हातात आहे. ते किती मतं घेतात, त्यांनी जास्त मतं घेतली तर अवताड्यांचा फायदा होईल, त्यांनी कमी मतं घेतली तर त्याचा फायदा भगीरथ बालकेंना 100% होईल आणि पोटनिवडणुकीत गेलेली जागा ते परत काबीज करतील अशी शक्यता. हे होते ज्येष्ठ पत्रकार मोहन डावरे. या निवडणुकीचं त्यांनी विस्तृतपणे विश्लेषण केलं आहे आणि ही निवडणूक अवताडे आणि भालके यांच्यामध्ये असली तरी त्यांच्या विजयाचं गणित हे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या मताधिक्यावर असणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. धन्यवाद. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.